एखादी क्रिएशन आपण करावी, एखादी निर्मिती आपण करावी आणि ती पाहताना जो आनंद आणि समाधान मिळते ते आज मला इथे मिळते। मी नेहमी सांगतो की पुरंदरच्या दुष्काळी भागात गाईच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे शिक्षण घेतो, अनवाणी मुंबईपर्यंत पळून जातो, तिथे शिक्षण घेतो, उद्योगपती बनतो आणि उद्योगपती बनल्यानंतर यशस्वीतेच्या एका उंच शिखरावर असताना एक अशिक्षित माता, वडील मिल कामगार आणि हॉस्पिटलमध्ये शेवटच्या क्षणाच्या वेळेस ती असं डायरेक्शन देते, ते असे आदेश देते की स्वतःसाठी खूप केलंस, आता इतरांसाठी तुला काहीतरी करायला पाहिजे आणि अशा प्रकारचे आदेश देत पुढच्या 1-1.5 तासामध्ये ती निघून जाते। आणि आज तो आनंद इथे होतोय की तिने दिलेल्या आदेशाची कर्तव्यपूर्ती हे होते की समाजामध्ये मग नक्की काय करायचं। आणि अशाच परिस्थितीमध्ये पूर्णपणे उद्योगपती असणारा मी एक व्यापारी हा देशाच्या आणि राजकारणाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला यायला हवं, तर आपण काहीतरी करू शकतो म्हणून राजकारणात येतो। आणि अगदी 5 वर्ष सुरुवातीचा विरोधी आमदार, 6व्या वर्षी पुन्हा जनतेने मला निवडून द्यावं, कोणत्याही प्रकारचा व्यभिचार, पैसा, दारू, मटका, दारू काही न देता विचाराने आणि विश्वासाने लोकांनी निवडून द्यावं, त्याच्या जोरावर त्याच सर्व मतदारांचा मानसन्मान म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी मला जलसंपदा खात्याचं जबाबदारी द्यावी। अशा या संपूर्ण परिस्थितीमध्ये त्याचं आज परिणिती, ते एवढं मोठं काम पूर्ण करण्यामध्ये होत आहे, मला निश्चितपणे त्याचा आनंद आहे। जनतेबरोबर जलदिंडी 40-40 हजार लोक आणि बैलगाड्यांसह पुण्यापर्यंत चालत 42 किलोमीटर जलदिंडी काढली, विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलने केली आणि एवढं सगळं करून देखील तत्कालीन सरकारने नाही लक्ष दिलं त्याच्याकडे, परंतु नियतीच्या मनात मला वाटते काही वेगळंच होतं। आणि म्हणून ही आंदोलनं करत एका निर्णायक लढा आलेला असताना सरकारमध्ये बदल होतो आणि या खात्याची जबाबदारी माझ्याकडे येते। आल्याबरोबर 16 वर्ष बंद असलेलं हे धरण, 11% काम करून बंद असलेलं धरण, याची पुन्हा मी सुरुवात करतो आणि 1.5-2 वर्षामध्ये या स्टेजला धरण, की 10 वर्ष जी धरणं पूर्ण करायला लागतात ते फक्त 1.5-2 वर्षामध्ये धरण पूर्ण होत आहे, हे निश्चितपणे समाधान आहे। आणि त्याचबरोबर खरं म्हटलं तर हे सर्व पाहायला ज्या मातेने मला स्फूर्ती दिली ती माता असती तर अधिक योग्य झालं असतं, परंतु तिने संदेश देऊन मला हे काम देऊन ती निघून गेली, मला आज त्याचं समाधान आहे।